हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल राहुल भारती ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, आता आम्ही सकाळी उठलेलो आहे आणि उठतो फ्रेश वगैरे होतो. आज आम्ही जाणार आहे शेतात. तर चला मी तुम्हाला आज पूर्ण ब्लॉगमध्ये कशा प्रकारे आम्ही शेतात जातोय, जेवण वगैरे करतोय वगैरे सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये दाखवते. हे बघा आमच्या टेरेसवरचा लुक, वातावरण बघा, ढग वगैरे एवढं सुंदर आलेलं आहे. हे जे जुनं घर आहे ना, हे माझ्या आजी आजोबांचं घर होतं आहे म्हणजे. आणि हे बघा इथे सगळीकडे बंगलेच बंगले. किती भारी वातावरण आहे, एक नंबर. पाऊस वगैरे पडतोय. आता जस्ट झोपेतून उठलेलो आहे आणि विचार केला की तुमच्यासोबत गावची सकाळ कशी आहे ती तुम्हाला दाखवावी. आणि आता बारीक बारीक पाऊस वगैरे पण येतोय. तर मी जाते खाली, फ्रेश होतो, चहा नाश्ता वगैरे करतो आणि मग आपण निघूया शेताकडे. तर चला. इथे शेंगदाण्याची चटणी बनते, इथे आपली गावरान मटकी चुलीवरची. कमल ते सकाळपासून उठल्यापासून सगळं जेवणाचं सगळं तयारी करून घेते, कारण पाऊस यायच्या आत आम्हाला निघायचं आहे. आता आम्ही इकडे घरच्या बाहेरचा जो पॅसेज आहे तिथे मस्त चहा एन्जॉय करतोय. चहा वगैरे नाश्ता वगैरे करू. आता आम्ही मस्तपैकी रेडी वगैरे झालेलो आहे आणि आता आपण कुठे जातोय? शेतात. येस, तर आता मी शेतात जाऊ. तिथे थोडा थोडा पाऊस लागलेला आहे, हे बघा दिसतंय तुम्हाला. तिथे पाऊस लागलाय पण जाईल लगेच पाऊस. शेतात जाऊ, मस्त मस्त शूट करू. तुम्हाला आम्ही शेतामध्ये आमच्या काय काय ते सर्व दाखवू. सो लेट्स गो. काही काळी माती, शेत. तर पाऊस चालू आहे पण आता बघू आम्हाला शूट करायला भेटतंय की नाही. फर्स्ट टाइम एव्हर मी ट्रॅक्टर चालवणार आहे. गावी आले तरी ह्या सर्व गोष्टी शेतामध्ये तर बनतात आहे. आणि कमल ते मला सपोर्ट करणार आहे, कारण मी एवढी चांगली ड्रायव्हर, एवढी काय मला ड्रायव्हिंग येतच नाही. पण आता बघू कसं करायचंय. आता आता हे फर्स्ट गिअर आधी चालू करा ना, आधी चालू करा. गेअर मध्ये नाही. चालू पूर्ण फिरवा. पूर्ण फिरव. हळूहळू. फर्स्ट एव्हर टाइम मी हे चालवलेलं आहे. माझी जशी सैराट मध्ये आर्चीनी चालवली होती तशी आज भारतीने चालवलेलं आहे. माझं ड्रीम कम्प्लीट झालेलं आहे. आजी तुला चालायची हो. आता आजी काय खरं नाही बाबा. आजी इथून या. ते पण मी काही साडीवरती आज ट्रॅक्टर चालवले, अनबिलिव्हेबल आहे माझ्यासाठी. हळूहळू उतर. बापरे बाप. अरे गाडी लावा ट्रॅक्टर मधली. आजी तुला जमेल ना? हळूहळू. कमल नाही तिला चालव. गाईस, मी ट्रॅक्टर चालवलाय, कमल त्यांनी चालवलं. मेन म्हणजे आजीने सुद्धा ट्रॅक्टर चालवलेला आहे. आजी कसं वाटलं ट्रॅक्टर चालवून तुला? लय भारी, एक नंबर. गाईस हे बघा, हे आमचं शेत आणि तो माळा दिसतोय, त्या माळ्यापासून ते पूर्ण हे सर्व, हे सर्व शेत आजोबांचं आमच्या. किती 13 एकर जमीन समथिंग काहीतरी आहे आजोबांची. आणि तुम्हाला आता आम्ही शेतात आलेलो आहे आणि हे बघा, हे फुल गावठी दिसतात हे. चला आता आम्ही तुम्हाला विहीर दाखवतो. हे बघा पूर्ण सगळीकडे ऊसच ऊस आहे. पुढे मक्का वगैरे आहे. आम्ही सगळं तुम्हाला दाखवू. आता आम्ही इकडे आलोय मस्त शेतामध्ये जेवू वगैरे. आणि
शेतात आम्ही आता जेवू वगैरे, मस्त शूट वगैरे करू आणि मस्तपैकी आजचा दिवस ट्रॅक्टर वगैरे चालवला, खूप भारी वाटलं. झाड ना खूप जुनं सीताफळचं झाड आहे बघा. सीताफळचं हे झाड आहे आणि ते वडाचं झाड आहे, वेगळंच कोणतं तरी झाड आहे. हे बघा ही आमची विहीर आहे. काय पाणी आहे विहीरला. ते वायर असल्यामुळे मला बाहेर काढलेली आहे. खाली बघून पक्षीची घरटे तिथे आहेत. काहीच ही विहीर बघा. खायला चालू शकतो आपण. पायरे आहेत का? हे बघा काहीच ही विहीर. आणि हे बघा चिमण्या, हे जी घरटं ना, चिमण्यांची घरटं वगैरे खूप डीप आहे ना. ते उतरलं. हो. हे बघा, हे बघा आमचा माणूस मारता का उडी. मासा आहे त्यामध्ये, काय नाही जास्त खून. पक्ष्यांची घरटे नेहमी आहे ना विहिरीच्या खाली जास्त असतात. का? ते काय लॉजिक मला माहिती नाही, पण पक्ष्यांची घरटे त्यांना गारवा लागण्यासाठी. गारवा लागण्यासाठी आहेत. हे बघा किती स्वच्छ आहे एकदम. ही जी विहीर आहे, ही विहीर माझे जे मोठे मामा साहेब मामा तुम्ही बघितलंच आहे ब्लॉग मध्ये वगैरे, ते मोठ्या मामांनी ही विहीर बांधलेली आहे. आणि ह्याला पाणी बघा एवढं सुंदर आहे, खूप भारी वाटतंय. आणि हे मेन म्हणजे ही जे शेत आहे हे आमच्या आजोबांच्या आजोबांनी घेतलेलं आहे. म्हणजे माझे थापर पंजोबा असं हा थापर पंजोबा बघायला गेलं तर ते आहे. म्हणजे मी काहीतरी 2, 3, 4, 5 मी पाचवी पिढी मी आहे गाई. त्यांनी घेतलेली त्यांनी हे शेत घेतलं होतं खापर पंजोबांनी आमच्या. ती त्यांची पुन्हा आज आम्हाला बघायला भेटते गाई, 5वी पिढी असल्यामुळे. आणि हे जुने लोकच सगळ्या गोष्टी करू शकतात. हे आजकालची नवीन पिढी तर ह्या सगळ्या गोष्टी काय करू नाही शकत. ही विहीर, हे शेत, हे गावरान गोष्टी, हे गावाकडे आपण गाईज आलंच पाहिजे. आपले जे पूर्वजांचं जे आहे अस्तित्व ते आपण जपलंच पाहिजे. आणि हे आजोबांनी जपलं हे शेत, मग त्यांच्या मुलांनी, हे त्यांच्या मामांनी वगैरे शेत वगैरे बांधलं. हे सगळ्या गोष्टी आम्हाला बघायला भेटलं. तुम्ही काय बघताय शेतामध्ये? पाहू की नको विचार कर. हे पाहू का नको. आणि हे बघा फुल गावठी. आजी हाय उतरा जागा ठीक आहे. नको नका जाऊ खाली. आजी सांगू शकते, कारण हे शेत वगैरे हे सगळं त्या गोष्टी हे त्यांनीच जपलेल्या आहेत. अशी आजी अशी आज सासऱ्याने माझ्या 12 शेती घेतली. तेव्हा लहान लहान मुलं पण त्याला नव्हती. आणि मग ती शेती घेतली तेव्हा त्या शेतीत काहीच नव्हतं. फक्त वरनं आवाज तर पाणी प्यायचं, तेव्हा पिकायचं फक्त ज्वारी, करडी आणि इकडे मका. बघून बोल. ज्वारी, उन्हाळी करडी तेवढंच यायचं वर्षात तेवढंच. मग आम्ही तेवढं घ्यायचं आणि मग घरी जायचो. त्या काळामध्ये म्हणजे काही तुम्ही बघू शकता की आजोबांनी म्हणजे आमच्या खापर पंजोबांनी म्हणजे ह्या ह्या शेताला झालं आजोबा झालं किती 85 90 वर्ष झाली शेत घेतलेली. 90 वर्ष झाले गाईज हे शेत घेतलेलं. आणि 90 वर्षापासून हे पिढीनं पिढींनी हे जपलेली आहे ही शेत. इथे हवा एवढी सुंदर सुटलेली आहे, भारी वाटतं. आम्ही बराबर नाही हिरीला चांगली करायला शेती करायला आमचं बरोबर 1 लाख रुपये गेले. विहीर बांधायला त्या काळात, हिर बांधायला आणि शेती करायला शेतीचं लेवल वगैरे करायला विहीर बांधायला त्या टायमाला त्यांचे 1 लाख रुपये त्यावेळेस गेलेले गाईज. म्हणजे आजच्या प्रमाणे बकडा 15 ते 20 लाख रुपये असतील, 15 ते 20 लाखच्या पुढे असेल. त्या काळात त्यांचे 1 लाख गेले. म्हणजे आता तरी किती वर्षापूर्वी नाही हे लेवल वगैरे करायला 35 वर्ष 35 वर्षापूर्वी केलं. 35 वर्षापूर्वी हे जमीन पूर्ण लेवल केली, विहीर वगैरे बांधायला वगैरे. 35 वर्षापूर्वी हे सगळं, तेव्हा त्यांचे 1 लाख गेले 35 वर्षापूर्वी. म्हणजे आता तर ऑलमोस्ट 15-20 लाखाच्या पुढेच जास्त त्याच्याहून. आमच्या गावाला पहिला ऊस नव्हता. भुईमुगा, शेंगा, गहू असं लावायचो, करडी लावायचो पाण्यामध्ये. नंतर मग ऊस धरण आणलं, पाणी भरपूर आलं. मग आता आम्ही ऊसाची सुरुवात केली. आणि आपल्या इकडे नदीला भीमा नदीचं पाणी येतं. भीमा नदीचं पाणी येतं. बॅकवॉटर. हा बॅकवॉटर, भीमा नदीचं जे बॅकवॉटर आहे ते आमच्या शेतीला, उजनी धरणाचं बॅकवॉटर. उजनी धरणाचं जे बॅकवॉटर जे आहे ते आमच्या शेतीला येतं ना. हो. नदीला ते पाणी येतं. ते पाणी नदीला येतं. तिकडची लाईन घेतली आम्ही हिर पाडली. हिरीमध्ये आमच्या पुष्कळ पाणी झालं. आणि आजूबाजू शेजारी आमच्या शेती आहे. त्या शेतीचा झिरपा आमच्या हिरीत उतरतो. हे आमची 10-12 एकर ह्यात बागात आहे. अच्छा, बागी जमीन आहे. बागात 13 एकर. किती एकर? 13 एकर. 13 एकर बागातली जमीन. 13 एकर बागायतीची जमीन आहे गाईज.
खूप भारी आहे, खूप भारी आहे. चला आता आपण जाऊया जेवायला. ती सीताफळ आहे ती ग. सीताफळ हा बघितलं मी सीताफळ वगैरे. चला आता आपण जेवून घेऊया आणि नंतर बाकीचे शूट्स वगैरे ते सगळं करूया. गावी आले, ट्रॅक्टर चालवला, विहीर बघितली, शेत बघितलं. हे सगळं आहे ते म्हणजे आमच्या आजा पंजोबांनी जे जपलेलं आहे आणि त्याची कृपा आज आम्हाला ह्या सगळं हे सगळं आम्हाला बघायला भेटायचं. आजी आपण गोड पाणी गोड पाणी आहे. जे पाणी विहिरीतलं आमच्या गोड आहे, दवा नाही. खाली जिल्लीतलं पाणी येते. जमिनीतलं पाणी पियाला भेटतं, ओरिजिनल होतं ना, नॅचरल. गाईस तुम्ही बघू शकता भारती आज पाणी विहिरीतनं काढणार आहे. मला तर जाम या सगळ्या बघायला खूप भारी वाटतंय. गाईस तुम्ही बघू शकता भारतीने पाणी आणलंय पिण्यासाठी, ते पण विहिरीतनं काढून. कवा हंडा उचलला नव्हता, आता कळशी उचलली आहे. चला काय हरकत नाही, असू द्या. बघा काय केलं मी या सर्व गोष्टी मुंबईमध्ये राहणारी असल्यामुळे बरं चला चला. गावच्या गोष्टी एवढ्या माहिती नाहीत मला. हा काय करणार बिचारी अडाणी. होय अडाणी नाही. आता पाणी आणलेलं आहे तिने, ले असं गारगार पाणी आणलेलं आहे. गार तर आहे पाणी. चला आता आम्ही जेवणाची सोय करणार आहे इथे. ठीक आहे, मस्त बसून जेवतो. हे जेवण आम्ही बांधून आणलेलं आहे घरून. ती भाजी धो आहे. ती भाजी खाला औषधी मारतो. दोन खा आपण औषध मारते बघ. हे बघा उचलून आणा इकडे. बाजरीची भाकर, शेंगदाणे चटणी, गावरान मटकी आणि ही मेथीची भाजी आताच शेतातून आजीने तोडलेली आहे. तर आता आम्ही हा लंच एन्जॉय करतोय. तर चला खाऊया आपण. खूप छान, एक अविस्मरणीय क्षण हे आम्ही आता गाईज एन्जॉय करतोय. 3 पिढी बसली आहे, 1 2 3. मम्मी घरी आहे, मावशी आलेली आहे. चला आता जेवून घेऊया. हो तुम्ही पण या जेवायला. हो या तुम्ही जेवायला. आलो आलो. गायला चारा देतोय. मला मारेल. फोटो काढायचंय. मारणार नाही ना. नाही नाही ठीक आहे. वाव, कसं वाटतंय. हा जवळ आहे राहू तुम्ही. तर गाईस अशा प्रकारे आम्ही तुम्हाला आमच्या शेतीचं दृश्य दाखवलं आहे. आणि तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही आलोय कोणत्या कपड्यावरती आणि आता जातोय कोणत्या कपड्यावरती, तर काही गाईज कारण आम्ही आता इकडे रील शूट वगैरे केले मस्तपैकी, म्हणून आमचा आउटफिट चेंज झालेला आहे. आणि इथे बघा आम्ही जे बैल गाय बापरे मला भीती वाटते त्या सर्वांसोबत पण आम्ही एक असे शूट वगैरे घेतले. हे खूप भारी वाटलं हे जनावरांसोबत पण असं व्हिडिओ काढणे वगैरे. तर गाईज तुम्हाला जर आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.